MSF भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी होऊन आली आहे। येणाऱ्या दिवसामध्ये मोठी MSFची भरती तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये पाहायला भेटणार आहे। लक्षात ठेवा, तर येणाऱ्या दिवसामध्ये MSFची मोठी भरती निघत आहे आणि MSF भरतीमध्ये शिक्षण 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे MSF भरतीमध्ये। आणि MSF भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणतेही मुलाखत नाही, ग्राउंडच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडचे मार्क आणि त्याचबरोबर 12वीच्या टक्क्याचे मार्क प्लस करून आपल्या या ठिकाणी मेरिट लागते। लक्षात ठेवा, आणि मेरिट सुद्धा खूप कमी लागते। लक्षात ठेवा, 100 पैकी तर आपण मागच्या भरतीचं जर पाहिलं 2020 ला जी लास्ट भरती आली होती तर 100 पैकी 50 वर मेरिट लागलं होतं MSFचं। ठीक आहे, तर जास्त चान्सेस आहे MSF भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 23,000 रुपये 22-23,000 रुपये महिना भेटणार आहे। आणि इन हँड 18 ते 19,000 रुपये महिना आपल्या हातामध्ये या ठिकाणी भेटणार आहे। लक्षात ठेवा, तर यामध्ये 8 घंटेची ड्युटी राहते। कुठे कुठे आपल्याला ड्युटी करायला लागते याबद्दल सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्याचबरोबर पगार वाढणार आहे की याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि MSFची भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहेत, त्याचबरोबर यामध्ये निवड प्रक्रिया कशा प्रकारे, उंची वगैरे झालं, त्याचबरोबर आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून MSF म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बल, MSF महाराष्ट्र सुरक्षा बल भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक मंडळ MSF भरतीबद्दल मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, लास्टची जी भरती आली होती MSFची ते 2020 मध्ये आली होती 7,000 जागांसाठी। आणि तेव्हापासून जे विद्यार्थी मित्रांनो 2020 पासून MSFची भरती निघाली नाही, काऊन की पोलीस भरतीचे जे काही वेटिंगचे विद्यार्थी होते ते जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये MSF मध्ये उचलल्या जात आहे, म्हणजे 10,000, 20,000, 30,000 अशा प्रकारे MSF मध्ये ते मुलं उचलल्या जात आहे। पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी वेटिंग राहायचे ते मुलं या ठिकाणी उचलल्यात जायचे। एक लक्षात ठेवा, त्याच्या अगोदर जर पाहिलं 2020च्या अगोदर MSFची भरती होत जाय। एक लक्षात ठेवा, जसं पोलीस भरतीचं ग्राउंड होतं तशा प्रकारे MSFची भरती याच्या अगोदर SRPF गट क्रमांकामध्ये होत जाय। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी होणार आहे। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। सध्याच्या कंडिशनला जे काही विद्यार्थी पोलीस भरतीचे वेटिंग आहे ते सध्याच्या कंडिशनला उचलत आहे। एक लक्षात ठेवा, आणि समोर जे विद्यार्थी मिळवणार या ठिकाणी MSFची भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। एक लक्षात ठेवा, तर लास्टची जी MSFची भरती आली होती 2020 मध्ये आली होती, 7,000 जागांसाठी ती भरती आली होती। आणि त्यावेळेस शैक्षणिक पात्रता 12वी पास त्यामध्ये लागे। महिला उमेदवार, पुरुष उमेदवार म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले मुलं मुली त्यामध्ये फॉर्म भरू शकते। आणि फी 250 रुपये सर्व कॅटेगरीसाठी फी होते। कोणती कॅटेगरी असा SC, OBC, WS, NTV, ओपन, SBC, SBC कोणती कॅटेगरी असा 250 रुपये फी त्यावेळेस त्या ठिकाणी लागे। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ती जी भरती निघाली होती 10 मे 2020 मध्ये निघाली होती। एक लक्षात ठेवा, 10 मार्चला या ठिकाणी ती MSFची भरती निघाली होती लास्ट, ठीक आहे। तेव्हापासून MSFची भरती निघाली आहे। तर MSF मध्ये त्यावेळेस उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर लागे, महिला उमेदवारांसाठी उंची 160 सेंटीमीटर लागे। त्याचबरोबर छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे। आणि वजन आपलं 50 किलो 60 किलोच्या वरता लागे। 60 किलोच्या जर खाली असेल तर फेल केल्या जातं, अपात्र केल्या जातं, अशा प्रकारे होतं, ठीक आहे। तर मेरिट सुद्धा खूप कमी लागलं होतं MSFचं। तर त्यावेळेस जे निवड होता MSF मध्ये, तर त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो 50 मार्कासाठी आपल्याला ग्राउंडच्या बेसवर आपल्याला मार्क भेटते आणि 50 मार्क आपल्याला जे 12वीच्या टक्क्यावर, तर असे 50 मार्क 12वीचे टक्के आणि 50 मार्क ग्राउंड असं 100 पैकी मेरिट त्यावेळेस लागे। 50 वर मेरिट त्यावेळेस लागलं होतं। ज्या विद्यार्थ्यांना 1600 मीटर रनिंगमध्ये 0 मार्क होता असं विद्यार्थ्यांचं सिलेक्शन MSF भरतीमध्ये 2020 ला झालं होतं। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। 2020ची जी भरती आहे हे ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो 2022 मध्ये घेण्यात आलं होतं। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर त्यावेळेस जर आपण पाहिलं तर बस 12वी मध्ये जे टक्के आहे, 12वी मध्ये 70च्या वरता जर टक्के आहे तर 50 मार्क दिले जात आहे। 12वी मध्ये 60 ते 70 टक्केच्या दरम्यान असेल तर 40 मार्क दिले जातात। 12वी मध्ये 50 ते 60 टक्केच्या दरम्यान टक्के असेल 30 मार्क दिले जातात। 12वी मध्ये 40 ते 50 टक्केच्या दरम्यान टक्के राहते 10 मार्क दिले जात आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे, आणि 12वी मध्ये 40 टक्केपेक्षा जर कमी तुम्हाला असेल तर 0 मार्क दिले जात आहे। आणि त्यानंतर आपण ग्राउंडचा जर आपण विचार केला तर 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांना आहे, महिला उमेदवारांना 800 मीटर आहे। तर 1600 मीटर रनिंग तुम्ही 5 मिनिट 10 सेकंड ते
त्यापेक्षा कमी आले 50 मार्क तुम्हाला आउट ऑफ भेटत जात आहे. 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत तुम्ही मारले तर तुम्हाला 40 मार्क दिले जात आहे. 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंडपर्यंत मारली 20 मार्क दिले जात आहे. आणि 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंडपर्यंत मारली तर तुम्हाला 10 मार्क दिले जातात. आणि 6 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी मारली तर अपात्र केले जातात. ठीक आहे, 0 मार्क. तर अशा प्रकारे होता. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळवणं MSF मध्ये होतं, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे MSF मध्ये जे विद्यार्थी मिळवणं याच्या अगोदर निवड होती. 100 पैकी जे मेरिट लागलं होतं फक्त 50 मार्कावर मेरिट लागलं होतं का एका विद्यार्थ्याला. म्हणजे भरपूर असे विद्यार्थी होते की त्यांना 1600 मीटर रनिंगमध्ये 0 मार्क होते, पण 12वी मध्ये त्यांना 70%च्या वर टक्के होते, तर त्यामुळे त्यांना 50 मार्क भेटले होते. त्यामुळे त्यांचं सिलेक्शन त्यावेळेस झालं होतं, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आता MSF मध्ये तर आपण या ठिकाणी पाहिलं, आपलं जर MSF मध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला ड्युटी कुठं करावं लागणार आहे. तर पहा, जे काही सरकारी कार्यालय, जे काही निमशासकीय कार्यालय अशा ठिकाणी आपल्याला जे MSF ची ड्युटी करावं लागणार आहे. जे काही वाहतूक आहे अशा ठिकाणी सुद्धा MSF ची ड्युटी राहते. 8 घंटेची ड्युटी आहे. त्याचबरोबर जे काही दवाखाने आहे सरकारी तिथं सुद्धा ड्युटी MSF ची राहते. जे काही मेट्रो रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी सुद्धा MSF ची ड्युटी राहते मोठ्या प्रमाणात. आणि जे काही रेल्वे स्टेशन आहे, जे काही जंक्शन आहे, तर अशा ठिकाणी सुद्धा MSF च्या ड्युट्या राहते. एक लक्षात ठेवा, 8 घंटेची ड्युटी आहे. तुम्ही कोणत्याही रेल्वे स्टेशनवर गेलेत तुम्हाला MSF चे जवान तुम्हाला दिसणार आहे. RPFच्या खांद्याला खांदा, म्हणजे RPF रेल्वे पोलीसच्या खांद्याला खांदे देऊन त्या ठिकाणी ते ड्युटी करत आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा काही जे काही सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय अशा ठिकाणी MSF ची ड्युटी राहते. आणि आपलं जर MSF मध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं 22 ते 23 हजार रुपये महिना भेटते, पण इन हँड आपल्याला 18 ते 19 हजार रुपये काटकूट करून महिन्याचे भेटते, एक लक्षात ठेवा. एवढा काही पगार MSF मध्ये आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि 8 घंटेची ड्युटी आणि इतर भरतीची सुद्धा तयारी तुम्ही करू शकता. अशा विविध काही जे जवान आहे MSF चे ते MSF मधून पोलीस भरतीमध्ये लागत आहे, बाकीच्या सरकारी विभागामध्ये लागत आहे, एक लक्षात ठेवा. तर MSF मधून सुद्धा आपण तयारी या ठिकाणी करू शकता सिलेक्शन झाल्यावर. ठीक आहे, तर MSFचं जर आपण या ठिकाणी पाहिलं, सध्याच्या कंडिशनला जर पाहिलं तर MSF बद्दल जे भरपूर विद्यार्थी नाव ठेवते की यामध्ये चांगलं नाही. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मिळवणं सध्याच्या कंडिशनला MSF मध्ये जर आपण पाहिलं तर भरपूर विद्यार्थी या ठिकाणी नाव ठेवतात. पण समोर जे विद्यार्थी मिळवणं MSF मध्ये पगार वाढणार, एक लक्षात ठेवा. मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो. तर पहा, जे आमदार आहे रोहित पवार आमदार आहे, तर त्यांनी जे विद्यार्थी मिळवणं नुकताच या ठिकाणी जे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आहे दाते, ठीक आहे, जे काही आहे सदानंद दाते महासंचालक, तर यांच्याजवळ निवेदन त्यांनी दिलेलं आहे रोहित पवारांनी की MSFचा जो पगार हा 28,000 रुपये करा म्हणून. तर येणाऱ्या दिवसामध्ये होमगार्ड आणि MSFचे जे आहे पगार हे या ठिकाणी वाढणार आहे, एक लक्षात ठेवा. तर आता MSFची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, तर पहा विद्यार्थी मिळवणं MSFची जी भरती आपल्याला लवकरच पाहायला भेटणार आहे. जवळपास जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत तुम्हाला MSFची भरती पाहायला भेटणार आहे. कारण की पहा विद्यार्थी मिळवणं 2020 पासून ही MSFची भरती निघाल्यास 6 वर्ष या ठिकाणी झालेले आहे. तर नक्की या ठिकाणी तुम्हाला यावर्षी MSFची मोठी भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे जवळपास जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत. कारण की MSF बद्दल जे विद्यार्थी मिळवणं भरपूर काही विभागामध्ये मागणी या ठिकाणी वाढत आहे. नुकताच जे न्यायालयामध्ये जे काही उच्च न्यायालय आहे, जे काही कोर्ट आहे, तर अशा ठिकाणी सुद्धा MSFची मागणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे, एक लक्षात ठेवा. ज्या सरकारी विभाग आहे, जे कार्यालय तिथून मोठ्या प्रमाणात मागणी MSFची या ठिकाणी होत आहे, एक लक्षात ठेवा. तर येणाऱ्या काळामध्ये मोठी MSFची जी भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये. आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तर थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय